ऊस शेती सुरुवात करण्यापूर्वी आपण उन्हाळ्यामध्ये ह्या दोन गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण ह्या दोन गोष्टी केल्याने आपल्या ऊस शेतीमध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते, त्याच्यासोबतच ऊसामध्ये खूप छान पद्धतीने आपल्याला उत्पादन भेटतं। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। ऊस शेतीमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्याच्यामध्ये ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपण मातीची ताकद वाढवणं खूप महत्त्वाचं असतं। तर आपण उन्हाळ्यामध्ये काय करू शकता, मातीची ताकद वाढवण्यासाठी आपण पहिली गोष्ट माती परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण एकदा माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला मातीचा पीएच म्हणजे सॉइल पीएच, त्यानंतर सॉइल ईसी आणि सेंद्रिय कर्ब म्हणतो आपण ऑर्गॅनिक कार्बन, हे आपल्याला समजतं। त्यानंतर आपल्या मातीमध्ये किती प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, सल्फर किंवा मायक्रोन्यूट्रिएंट कोणत्या प्रमाणामध्ये आहेत, ही माहिती आपल्याला माती परीक्षण मधून भेटते। तर आपण एकदा माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला जो ऊस शेतीवरचा खर्च येणार आहे तो आपण कमी करू शकतो। तर त्याच्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपण पहिली गोष्ट माती परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर माती परीक्षण केल्यानंतर आपण शेणखत वापरणं खूप महत्त्वाचं असतं। तर आपण एकरी 10 टन शेणखत वापरणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये शेणखत वापरल्याने काय होतं की आपल्या जमिनीमध्ये पीएच जास्त झाला असेल किंवा पीएच कमी झाला असेल तर पीएच न्यूट्रल करण्याचं काम हे शेणखत करतं। त्याच्यासोबतच शेणखत वापरल्याने काय होतं की जे जीवाणू आहेत त्यांची संख्या खूप छान पद्धतीने जास्त होते आणि त्याच्यासोबतच मातीची जी क्षमता असते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्याला आपण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतो, ती देखील जास्त होते। शेणखत वापरल्याने मातीची ताकद ही जास्त होते। तर आपण उन्हाळ्यामध्ये शेणखत वापरून त्यानंतरच आपण ऊस शेतीसाठी आपण सऱ्या सोडू शकता। तर ह्या पद्धतीनं शेणखत वापरणं महत्त्वाचं असतं। तर ही दोन गोष्टी आपण उन्हाळ्यामध्ये करणं महत्त्वाचं आहे। पहिली गोष्ट माती परीक्षण, त्यानंतर शेणखत वापरल्याने जे जीवाणूची संख्या असते आणि मातीची ताकद जी असते ती आपण वाढवू शकतो। तर त्याच्यासाठी शेणखत वापरणं महत्त्वाचं असतं। तर ह्या पद्धतीने आपण ही दोन गोष्टी उन्हाळ्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर आपण पावसाळ्यामध्ये ऊस शेती प्रारंभ करू शकता। तर ह्या पद्धतीनं जास्त उत्पादन घेण्यासाठी शेणखत आपण वापरणं खूप गरजेचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।